वीज कंपनीमधील कंत्राटी कामगारांना 19% वेतनवाढ देण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतला। मार्च 2024 पासून वेतनवाढ लागू होणार आहे। बार्शीत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। मनोज जरांगे पाटलांना बार्शीतील मराठा समाजाच्या वतीने 11 प्रश्न विचारण्यात आले होते, मात्र त्याची उत्तरे न मिळाल्याने ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। महंत रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि नितेश राणे यांची मुस्लिम विरोधी भूमिका यामुळे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। जालन्यात मोसंबी उत्पादकांसह फळ बागायतदारांनी रॅली काढली। शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पीक विमा देण्याची मागणी केली। यावेळी 3 लाख रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली। ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। मागच्या 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 एकरी मदत देण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली। हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीवर खरबी इथे उच्च पातळी बंधारा शासनाने मंजूर केलाय आणि या बंधाऱ्यातील साठलेलं पाणी इसापूर धरणात जाणार असल्यानं जिल्ह्यात पाणी शिल्लक राहणार नाही। त्यामुळे हिंगोली जिल्हावासियांकडून या बंधाऱ्याला तीव्र विरोध होतोय। जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढून हा बंधारा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। निळवंदे धरणाचं चाक बंद करण्यासाठी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येते। धरणाच्या निकृष्ट कालव्यांच्या कामाविरोधात आंदोलन पुकारलंय। या आंदोलनात अनेक महिला देखील सहभागी झाल्या। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि यामध्ये 3000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आले। धरणाच्या 23 दरवाजांपैकी 6 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दांडी मारलेली होती आणि आज देवरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। मात्र इतर तालुक्यात पाऊस पडत नसल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते पाटण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आणि त्यामुळे या रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। भामरागडमध्ये पुराचं पाणी वाढायला सुरुवात झाली आहे। गावांना पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढलंय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अशातच नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील 40 गावातील मन्याड धरण 48% भरलंय। तालुक्यातील 22हून अधिक गावांना मन्याड धरणातून सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। बीड जिल्ह्यातील 143 पैकी 80 प्रकल्प 100% भरलेत। अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्यानं उर्वरित प्रकल्पही लवकरच भरतील अशी शक्यता वर्तवली जाते। भुसावळच्या हातनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे धरणाचे 41 पैकी 6 गेट पूर्ण क्षमतेने उघडलेले असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले। मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकल्प 100% भरले। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला। 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे प्रकल्प 100% भरले असून नदी नालेही ओसंडून वाहत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या अगर कानडगाव या शिवारात बिबट्याचं दर्शन झालं। तरुणांनी बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। 1 महिन्याच्या बालिकेला एक्सप्रेसच्या शौचालयात टाकण्यात आलं। सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या बाळाला सुपूर्द केलंय। या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात पालकांचा शोध सुरू आहे। अहमदनगरच्या शेवगाव शहरात अल्पवयीन मुलींना धमकावल्याप्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी पसार झालेत। त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथकं तैनात करण्यात आली आहेत। प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या शासन आदेशावरून शिक्षण संस्थाचालक आक्रमक झालेत। सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मान्य, मात्र निधी शासनाने द्यावा। प्रत्येक शाळेत महिला शिपायांची शासनाने नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात येते। तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तब्बल 33 वर्षांनी नोकर भरती करण्यात आली। जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचारी यांना नियुक्ती आदेश देण्यात आले। जवळपास 9000 उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते। डायरियाची लागण झालेल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावाला जिल्हाधिकारी मिताली सेठ यांनी भेट देत आढावा घेतला। नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने प्रशासन लवकरच एक हेल्पलाईन नंबर जारी करेल असं सेठ यांनी सांगितलं।
अकोल्यातील बोरगावमधील एका विहिरीत एक लांडगा पडला आणि हा लांडगा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत लांडग्याचे प्राण गेले होते। त्यानंतर लांडग्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं। अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच चर्चेत असते, ती परत एकदा चर्चेत आली असून यावेळी तिने मराठी गाण्यावर नृत्य केलं। पल्लवीचा अप्सरा आली या गाण्यावरील नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। स्वातंत्र्याच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या नंदुरबारमधील बाल हुतात्म्यांना स्मृती दिनाच्या निमित्तानं मानवंदना देण्यात आली। जिल्हा प्रशासनासह ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी शहीद स्थळावर हुतात्म्यांना अभिवादन केलं। भाईंदर पूर्वमधील प्रफुल्ल पाटील चौकाजवळ एका भरधाव कारने 3 ऑटो आणि एका स्कूटरला धडक दिली आणि या धडकेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ऑटो आणि स्कूटरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असं सांगत 1,05,00,000ची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी गुन्हे शाखेनं अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक केली आणि त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला। गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला। माहिती मिळताच वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। काही वेळातच दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली। पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आलेली आहे। एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरनं 4 ते 5 वाहनांना धडक दिली। या अपघातात मनसेचे पदाधिकारी आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या चालकाला ताब्यात घेतले। मालेगाव सटाणा मार्गावर पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला। पुण्यात बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली। दारू पिऊन पत्नीला त्रास देत असल्याने तिने हे कृत्य केलं असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। पुण्यातील वनराज अंधेकर हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली। हत्येसाठी हत्यारं आणणं आणि पुरवणं यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 20 वर्षीय संपत वाघमारेला अटक करण्यात आली। न्यायालयाने वाघमारेला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील वानुजा देवी इथल्या संतप्त झालेल्या महिलांनी दारूभट्टीला आग लावली आणि गावात मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारूची विक्री सुरू होती। याबाबत तक्रार करूनही लक्ष न दिल्यानं महिलांनी टोकाचं पाऊल उचललं। यावेळी दारू विक्रेत्यानं घटनास्थळावरून पळ काढला। सणासुदीच्या दिवसात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आणि यामध्ये गणेश उत्सवात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केलेला आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। गोंदिया महामार्गावर इसार पेट्रोल पंपजवळ असलेल्या एका पानटपरीला अज्ञात इसमानं आग लावल्याची घटना घडली आणि या घटनेत पानटपरीजवळ उभी असलेली दुचाकी सुद्धा जळाली आणि या आगीत 2.5 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली। फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या खासदाराच्या आलिशान वाहनावर पोलिसांनी दंड ठोठावला। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी वाहन चालकाला 1,500 रुपयांचा दंड भरायला भाग पाडलं। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या हंगामात ज्वारी, मका, बाजरीसह इतर भरड पिकांकडे पाठ फिरवली। जिल्ह्यात सरासरी 7,500 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना केवळ 138 हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली। वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत। या बाजार समित्यांमध्ये 4,200 ते 4,550 रुपये प्रति क्विंटल एवढ्या भावाने सोयाबीनची विक्री झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला। राज्यासह परराज्यातून फळभाज्यांची आवक कमी झाली। परिणामी लसूण, कांदा, काकडी, फ्लॉवर, शिमला, गाजर, मटार या भाज्यांच्या भावांमध्ये 10 ते 20% वाढ झालेली होती। इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव टिकून होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबीची फळगळ झाली। बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी फळांवरती झाला असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। सरकारने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। बारामतीमधल्या मौजे जैनकवाडी गावात सूर्यफूल पीक प्रकल्प राबवण्यात आला। सध्या सूर्यफुलाचं पीक जोमदार आलेलं असून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असं सांगण्यात येत आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। उडीद पिकाचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आलेली. राज्य शासनाकडून 26 जिल्ह्यांना जवळपास 307 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र या 26 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत अमित शहा आणि भाजप नेत्यांना सूचना दिल्यात. महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर मांडू नका, तसंच लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा असे आदेशही त्यांनी दिले. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. निवडणुका तोंडावर आल्यानं दौरे वाढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं पूजन केलं. यावेळी अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वर्षा निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी अमित शहांच्या हस्ते बाप्पाची मनोभावे आरती देखील करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी अमित शहांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी अमित शहांच्या हस्ते लाडक्या बाप्पाची आरती करण्यात आली. शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. जावई सदानंद सोळे आणि नात रेवती सोळे त्यांच्यासोबत होत्या आणि यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे अशी टीका दरेकरांनी केली आहे. एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे असंही दरेकरांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती असताना त्यांनी गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं कलादालनात भेट दिली आणि यावेळी त्यांनी शरद पवारांचं दुर्मिळ असलेलं तैल छायाचित्राची पाहणी केली. तसंच त्या चित्राबद्दल माहिती देखील जाणून घेतली. मात्र अजित पवारांच्या या वर्तनानंतर चर्चांना उधाण आलं. अजितदादांच्या निवडणूक न लढविण्याच्या वक्तव्यावर भुजबळांनी भाष्य केलं. अजितदादा आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, निवडणूक लढवणारच, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत असं भुजबळांनी म्हटलंय.